पवित्र आणि पावन भूमीत मोठी परंपरा लाभलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानयज्ञ गुणीजन टाळकर यांची उपस्थिती, दोन्ही मस्त मृदंगाचार्य, चांगले चोपदार, थकलंय पण उड्या मारते, विनेकरी वगैरे असलेच असतात बहुतांशी. सगळ्या महाराष्ट्रात फिरलो पण असा तरणा बांड कधी विनेकरी नसते, थकलेली आणि तेवढंच काम येतं त्यांना. म्हणून सगळे सज्जन मायबाप बहुसंख्येने आलेल्या माझ्या मायमावल्या तुमच्याही पायावर डोकं टेकवतं. तुम्ही सप्त्याची शान आणि इज्जत राखली, इतक्या बहुसंख्येने आलो. बरं झालं बाप्याला घरी ठेवून आलात, नाहीतरी त्या बैलांना आणून करायचे काय. चांगलं आहे, आनंद आहे. काय गायलं या मुलाने आता, मुलगा नाही महाराजाच आहेत ही सगळी मंडळी. आमचे आप्पा झाले सगळे. हे कुणीकड हे महाराष्ट्राला सवयच लागली, सारखं फुटून जायचं कुणीकडं तरी. तुम्ही म्हणणार एवढंसं लहान मूल गेल्याने महाराज तुमचं काय नुकसान होतं, मला एवढं कळत नाही का. बारका घळ सुद्धा मोठा बोगदा पाडतो. पण लहान मुलालाही जपायचं. मायबाप अतिशय सुंदर चांगले संस्कार. हे नीट बस, पाय पसरून बस, नाही बस खांद्यावर माझ्या. घरच्या बियानं घेतलं रान. गुणीजन आहे, फार सुंदर गायलं. संगीत ही आराधना आहे, संगीत ही हृदयाची भाषा आहे, संगीत ही वेदांताचं गुज आहे, संगीत हा स्वर्गीय नाद आहे, संगीत हे अंतरात्म्याने परमात्म्याला दिलेलं आलिंगन आहे, संगीत दोन जीवाचं मिलन आहे, संगीत रोमारोमातून निघणारी ऊर्जा आहे, संगीत ईश्वराने दिलेलं अलौकिक दान आहे आपल्याला हे. आणि संगीता वाचून जीवन म्हणजे वृक्ष वाळवंटातून प्रवास आहे. विठ्ठल तुम्ही दोघांनी अतिशय सुंदर वाजवलं. तुमचंही कौतुक. तुमच्याबद्दल मेलेल्या जनावराचं चमडं हे शायफोड, वादे, धुमपोड हे सगळं मेलेल्या जनावराचं, तरीही परमार्थाला पोषक बोल काढतं. मेलेल्या जनावराचं चमडं परमार्थाला पोषक बोल काढतं. हे जित्या जनावरांना सांगावं लागतं. हे दुर्दैव आहे आमचं मायबाप, हे दुर्दैव आहे. म्हणून तुम्हाला हे लाख लाख धन्यवाद. आणि बाप्पूचं नाव घेऊन थाप टाकायची. कोण बाप्पू? शंकर बाप्पू आपेगावकर. अरे बोट टाकून वाजविणारी महाराष्ट्रात सगळीत. बापूने असा पकवाजाला हात लावला, महाग वळला तरी पंग वाजत होता. त्यावेळी पहिलं राष्ट्रपती पदक विजेता जर मृदंगाचार्य कोण झाला असेल तर हो, शंकर बाप्पू आपेगावकर. मायबाप शंकर बाप्पू आपेगाव. घेता सज्जनाची नावे. दोन गोष्टी, मोठ्यांचा आदरही आणि पुण्यही, दोन्ही फायदा आहे. म्हणून या पारे कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आल्यापासून मी पाहतो. नाही तर अरे ना घारे घारे हां, हे जर लक्षात राहत नाही. वय झाले आता 80 वय चालू झाले माझं. माझ्याबरोबरची सगळी महाराज लोक बसली, बसल्या बसल्याच इठ्ठल इठ्ठल कर. तो ह्या आईचा बैल, तो ह्या बदामाचा शेरा खातून बसतोय रे. आनंदात राहणार बुवा जरा. काय 2 तास मरतो काय. कुणाचं गुडघं गेलं, कुणाचं कंबार गेलं, काय नाही. मी यंग आहे अजून, गोल्डन गँगमधला यंग आहे. मोठी मजा आहे. आनंदी राहायला शिका. परमार्थ लगेच्या लगे कळत असतो काय. आमचं वारकरी तत्त्वज्ञान कळायला इतकं सोपं नाही.
इथं घटन मटन पटन रज्जून सरपंच स्थानून पुरुषन शोक्तीन रजतन सत्ख्यातीन असत्ख्यातीन अनिर्वचनीन अज्ञानन आवरणन विक्षेपण परोक्षण अपरोक्षण शोकनाशन आनंद वाप्तीन पूर्वमीमांसान उत्तरमीमांसान सांख्यन कनादन गौतमन तोर गडी घरी जात्याल ना सगळं हे कळत असतं का काय द्यावं लगेच ही साधी फिलॉसॉफी. एखाद्या वेळेस सॉक्रेटिस प्लॅटो स्पेन्सर लेनिन कार्ल मार्क्स डार्विन आईन्स्टाईन शेक्सपियर कळेल मायबाप, पण वारकरी कळण्यासाठी वारकरीच व्हावं लागतं मायबाप, वारकरीच व्हावं लागतं. तुकोबाराय म्हणले काही नाही होता आलं तर काय हो. मजा आहे, आनंद आहे. हा आनंद कुठं मिळतोय मायबाप? स्वर्गात सुद्धा सध्या असं चांगलं वातावरण राहिलं नाही. स्वर्गात पहिलं होतं चांगलं, कल्पतरूच्या बागा होत्या, रंभा उर्वशी नाचायला होत्या, अमृताची कुंड होती स्वर्गात, सगळं चांगलं होतं. अमृताची कुंड, कल्पतरूच्या कामधेनूची खिल्लार, रंभा उर्वशी मेनका चौफुला नटरंग दंगल बाहुबली पुष्पा गौतमी. गौतमी हळूच सांगतो नाही तर गणात लागते माग मोकर. हे सगळं स्वर्गात होतं पहिलं, आता काय राहिलं नाही. मध्ये मी 5-6 महिन्यात तिथंच होतो, कटाळून खाली राहिले. दिवसाला 10 मिनटं खळखळून हसत जा. हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही, टेन्शन संपून जात, पण खळखळून हसायचं. काही माणसं आयुष्य ना आयुष्य हसत नाहीत, गंभीर असतात, दांडारल्यासारखी. तुझ्यावर का लोकरी मावा पडला का तेल आला का? अरे या जगण्यावर या जन्मावर शतधा प्रेम करावे कशाला या महाकवीने म्हटलंय. आनंदाने राहायला शिका. स्वर्ग मोक्ष भोग म्हणतो, त्याची लय काही करू नका स्वर्गात जायची. काही नाही, काहीच आनंद नाही तिथं राहायला. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा.
क्या बात आहे. तुझे स्वर म्हणजे कट्यार काळजात घुसल्यासारखं वाटतं रे. मजा असते, कधी कधी असा आनंद मिळून जातो. आधी 10वी पास थोडी लोक होती, मी ज्यावेळी कीर्तनाला तो बघत होती माझ्याकडं राहिलं, ही म्हातारं कशाला आणलं असेल गाड्या. त्यांना काय माहिती महाराष्ट्र धुतला ह्या गाड्याने. इतकं सोपं ही आप्पा त्या दुसऱ्या आणतेलोय कोणाला आमच्या आप्पा जरा घासाघस केली, पण आणलं कसं काय. धंद्यात असं नाही रे करायचं भाऊ. काय जाऊ द्या विनोद. हे गारे कुटुंब पाहिलं मी. जेवण वाढताना जे पदार्थ ज्या बाजूला असतात त्याच्यावर त्या घराण्याचं मोजमाप केलं जातं. जेवायला किती पदार्थ याच्यापेक्षा ते वाढले कोणत्या बाजूला, जेवण ही फार महत्त्वाचं आहे. माझं एकदा उदयनराजांनी कीर्तन ठेवलं सातारला, आणि अभयसिंहराजे भोसलेंच्या 8व्या पुण्यतिथीला कीर्तन होतं. आणि माझी एकच इच्छा होती की कुठल्या तरी मोठ्या माणसाच्या जेवायला मिळावं. जेवायला किती लागतं पण पद्धत आपल्याला पाहायला मिळेल. एका सरदाराच्या जाधव म्हणून आमची नियुक्ती झाली जेवायची. मोठा सरदार, मोठा वाडा, ते ह्यांचं जसं गारेसाहेबांचं मोठं वाडं जुनं टिकून ठेवलं आहे त्यांनी. स्लॅब नाही टाकला, स्लॅब 3री पिढी टाकीली, इतकं निभार येत अजून ती वाडं. हलवू नका, तीच तसंच राहून द्या वाडं. नाहीतर काय वाडा आहे. तर आता वाडा हे नाव ऐकायला फक्त ढाब्यावरच ऐकाय भेटतं. पाटील वाडा असून नाही, गोमळवाडा असून काय असतंय. नाही तर हे जाऊ द्या. गेलो आम्ही, दारातच चोपदार उभा होता. आम्ही गेल्यावर त्याने विचारलं कुणीकडं, म्हणलं जेव्हा बोललं की राव सोडलं आम्हाला. 5-6 बकेट भरलेले होते. मी तांब्याने हात धुवायला लागलं की एक दुसरा गडी उभा होता. ते म्हणला तांब्याखाली. मी म्हणलं हात नाही काय धुवायचा. ते म्हणला पाहिला तांब्याखाली. कुठे मोठ्याच्यात ना दिला टाकून मी म्हणलं नाही तरी आपल्या हाताने काय भ्रष्टाचार का वाईट कर्म केले, चला आजच्या दिवस बिगर हात धुतात. बिगर हात धुता निघालो की 3रा गडी म्हणला कुणीकड, म्हणलं जेवाय. म्हणलं हात धुतला का, हॅलो. मी म्हणलं ही फारच आबरू जायच्या मागे येत. मी म्हणलं इतकी जर इज्जतीचा पंचनामा होत असेल तर जेवणच नको. ते म्हणला रागवू नका, हे संस्थानिकाचं घर आहे, इथं स्वतःच्या हाताने हात धुवायचा नाही. हो, तुम्ही फक्त बकेट पिशवून उभा राहा. आम्ही 10-12 लोक, मदन सर होते वाजवायला सातारचे, ते माझ्याबरोबरच होते. अतिशय गुणी मुलगा, अतिशय रविशंकरला ह्याला साथ करायला असतं मोठी. गेलो आम्ही बकेट पिशवी असा हात करून उभा राहा. आम्ही 10-12 लोक असं हात करून उभा राहिलो भजने. आम्ही शागिर्द नावाचा त्यांचा नौकर आला, खांद्यावर टावेल साबणाचं बॉक्स घेऊन. 2 वेळा पाणी ओतलं साबणाने, स्वच्छ हात धुतला, टावेलने पुसला, मग एकाला हात सोडलं. मला तर अशी भीती वाटायला लागली की जिथं हात धुवायला माणसं आहे तिथं आत गेलो जीव घालतात का काय, कुठांनाच आहे मोठा येऊ. आत गेलो तर 5-5 वाट्या होत्या ताटात, चंदनाचं पाट बसायला, सगळे वीरप्पनचे दोस्त. काय कुठल्या गोष्टीची कमतरता. 5-5 वाट्या. मधल्या वाटीत अत्तर मिश्रित पाणी, अत्तराचं पाणी. खिरीचा फुरका मारला मधल्या वाटीत हात चोळायचा, आमटीचा फुरका मारला मधल्या वाटीत. 2 पदार्थाचं कॉन्ट्रॅक्ट तोडायला ती मधली वाटी. कुणाच्या बापाला माहिती आहे. आम्ही आळंदीत एका भांड्यात सगळ्या भाज्या आणायचो. काय माहित आहे काय ही मधली वाटीत काय ठेवलंय. आम्ही अधूनमधून त्याच्यातला बी फुरका आणायचो. दिस इज फुरका. ती म्हणलं महाराज ह्याच्यातलं फुरकं काय मारता. म्हणला मग मध्ये कशाला ठेवली. म्हणला येडे हानपुडे आता. अरे जेवायला जर ज्ञानाची गरज आहे तर मोक्ष स्वर्ग काय ज्ञाना वाचून भेटत असतं का माय बाप. नाही भेटत, म्हणून नाही भेटत, तसा भेटत नसतो. म्हणून जाऊ द्या, सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो आणि कथेकडे वळायला. त्यांच्या पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ अण्णा म्हणायचे ना त्यांना, काका विनायक काकांच्या स्मृतीला अभिवादन करतं आणि या गारी कुटुंबांच्या संस्काराबद्दल
मला 100 तरी कीर्तनात तुमचं नाव तिकडं घ्यावं लागेल. ती बघायला आली पाहिजेत माणसं की खानदान म्हणजे काय असते, 96 म्हणजे काय असतं. कशाचं 96? बार्याटी 96. काय महत्व आहे त्याला, ते जगावं लागतं रे. खानदान म्हणजे काय, नाहीतरी काय चाळणीतून पडल्यात काय हिताव, असं काही नाही. म्हणून जीवन जगा, सुंदर जगा. सर्वांच्या पायावर डोकं माझ्या माय माऊल्यांच्या देतो, सर्वांच्या. हे नीट बस. घरी बी लय उत आलाय मला. 17 नातू सरपंच मला. धरण फुटलंय. तरी आमची म्हातारी म्हणायची आजी हो दे आल्या का काय हो दे करते का गोसाई वाडी. मग ते इतकी इबलीस. आम्ही गोसाई समाजाचा आहे. मी आमच्यात गिरीपुरी भारती अशी आडनाव असतात. मी पुरी शाखेचं गोसाईची इबलीस लेकर. माग मॅच चालवंडेचे होते तर हारला भारत त्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात 33 धावांनी हारल्यावर मला लय वाईट वाटलं. मला जरा नाद आहे क्रिकेट बघायचं. नाद आहे म्हणण्यापेक्षा ह्या वयात कंड आहे अजून. कंड आगळा नाद आगळा. नाद हा घंटीजवळच राहतो, कंड आयुष्यभर खाजवीत राहतो माणसाला. आजही श्रीलंकन भारताची मॅच 85ला 5 गडी बाद त्या 5 बापोरे. आजची म्हणजे सध्या चालू स्थित 150पर्यंत जातील असा अंदाज आहे. धावा इतकं बारकाईने बघावं लागतं तो धंदा चालतो. जाऊ द्या. काय गंमत मोठी अशा प्रकारची. ती सामना हारल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचा नातू जवळ बसल्यावर म्हणलं आजोबा काय झालं. म्हणलं हारलो आपण. मग काय रडायला तुमचा बाप मिळाला काय म्हणला. ही आमची गोसाईची. खाटावून टाकूनच दिलं खाली म्याबी. असं फरशीवर आपटलं. म्हणलं आजोबा ह्याला काय म्हणतात. म्हणलं याला विकेट म्हणतात. म्हणलं अरे स्वतःचा धर्म, स्वतःची संस्कृती, स्वतःचा खेळाडू वृत्ती, आपले खेळाडू, आपलं राष्ट्र, आपला देश, आपली माती, याच्यावर इतकं प्रेम केलं पाहिजे मायबाप की बस. नुसतं ने मजला मातृभूमीला सागरा प्राण तळमळलं म्हणून नाही चालत. आणि ही माती तर मला आल्यापासून वडून आणल्यासारखी वाटते हो. काय मातीत ताकद आहे ह्या, जबरदस्त. बाम पुरंदरेने म्हटलं एके ठिकाणी, तुम्ही जर कधी घोडखिंडीत गेला, जिला पावनखिंड या नावाने ओळखलं जातं, तिथली माती घेऊन तुम्ही कानाला लावली तर मातीतून आवाज येईल. पोहोचला का रे शिवबा गडावर, झाला का रे तोफेचा आवाज. ऐकायला इतिहासाचे कान लागतात. मरगळलेली मन, न्याभळाट बुद्धी आणि बोळचाट गड्याने कधी इतिहास वाचायचा वे. त्याने बायात बसून घास खुरपायचं. काय करीत असं ते काहीच नाही. म्हणून जा द्या. पुन्हा एक सर तुम्हाला अभिवादन. आणि कथेकडे वळाय हरकत नाही. विठ्ठल साऊंड सर्व्हिस चांगले. कुठं बसलाय. सुंदर आहे अतिशय. तुझं नाव घ्यायचं राहिलं होतं. असा काय जावाई करून घ्यायचं आहे का पण धंद्यापुरता वापरायला चांगला, बाकी काहीच नाही. चांगली साऊंड सिस्टीम लावायची झाली तर पुण्याला गेला तर भरतनाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर पाहायचं. ठाण्याला गेला तर गडकरी रंगायतन पाहायचं. मुंबईला गेला तर षण्मुखानंद सभागृह पाहायचं. आवाजाचा मारा कुणीकून द्यावा लागतो. आणि हे सगळं नाही जमलं तर नारायणगावला जायचं. मजेत जीवन जगायचं. आनंदी हसत मोकळे. चांगला गडी सुंदर आहे. गावातलंच आहे ना. हा जवळच आहे. हा बरं आहे. धंदेच टेक्निकल आहे चांगले. तर जीवन चांगलं जगा म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकून कथेकडे वळतो. आज कीर्तन सेवेला घेतलेला अभंग साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्दरत्नांची निर्मिती करणाऱ्या, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस चढवणारा,
वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचम वेद गाथ्याची निर्मिती करणारा भंडाऱ्या भामचंद्र भोरड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन ज्या महापुरुषाने केलं, इंद्रायणीचं निर्मल जल, देहूसारखं सुप्रसिद्ध गाव, बोलोबा कनकाईचा वंश, विश्वंभर बाबापासून 7 पिढ्या परमार्थाचा वारसा, पारदर्शी तत्वज्ञान, विवेकशील विचार, भविष्याबद्दल अत्यंत दूरदृष्टी आणि जीवन समर्पण, सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देवयान पंथ खुला व्हावा याच्यासाठी आपल्या घरावर ज्याने तुळशी पत्र ठेवलं आणि तुमच्या माझ्या संसारात तुमच्या माझ्या सामान्य जीवाला मोक्षाचा देवयान पंथ ज्याने खुला केला, त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विठ्ठल. तुम्हा दोघांवर मी आज फिदाय. हसतमुख आहे तुम्ही, चेहरा वगैरे असं. भजन्यानी चेहरा पाळला की महाराजाची दशक्रिया चालू झाली. हसतमुख राहायच पप्पाजीने. फटाडे फेटाडे कसा तोंड असं करू ठोकीतो मोठे मोठे. ते गमत आहे. माझी लय कीर्तन ह्या लहानपणापासून वाजवली फटाड्याने, जगदाळे गुरुजींनी वगैरे लय सगळ्यांनी. काय चांगलं मस्त पोरग आहे. तुम्ही दोघंही चांगले, अतिशय सुंदर. तुम्हाला एक खूप खूप शुभेच्छा. आणखी मोठं व्हा, भरपूर रियाज करीत जा, भरपूर 8-8 तास रियाज करायचा. बाप्पूंना एकदा विचारलं तुम्हाला हे पकवास जमलं कसं? ते म्हणले माग लोड असायचा टेकून, पुढं पकवास मांडलेला. झोप आली की पकवासावर डोकं टेकून झोपायचं, जागं झालं की दिन धागे तिरकट दिन चालू सार. तो बाप्पू बनतो माई बाप. बाप्पू बनायला सोपं आहे. फारच रियाज जितका असेल, हे रियाजाशिवाय गाणं आहे का? हे तयार होतं का माई बाप? येते का तान नरड्यातून? तुझ्या तानात वसंतराव देशपांड्याचा खास अलौकिक चेहरा पाहायला मिळतो बघ. बस हां, असं पाहिलं पाहिजे जीवन जगताना सुद्धा. त्याची लकेर ऐकली ना वसंतरावची, म्हणजे असं वाटायचं एक काळ. बस ते चित्रपट जरूर बघा. मी वसंतराव देशपांडे बोलतोय. हा चित्रपट जरूर पहा, अतिशय सुंदर आहे. सिनेमा पाहा जा कधी कधी, काय मरत नाही त्याने. कुणी अवघा बळजबरीने सांगितले आमचे महाराज लोक, आम्ही सिनेमा बघत नाही, काय नाही. मरशील तसंच डोळं जाते. काय झालं, रोग आला काय? चांगला चित्रपट असेल तर बघितलंच पाहिजे. सिंधुताई सपकाळ बघितलंच पाहिजे. बाबा आमट्याबद्दल असणारे एखादं चांगलं बघितलं का पाहिलं नाही पाहिजे? नाटकं पाहिली पाहिजे. एखादी मृच्छकटिका असो, भावबंधन असो, एखादं राम गणेश गडकऱ्यांचं असो, लावणी बी एखादी ऐकली पाहिजे. का ऐकली नाही पाहिजे? काय लावणीने काय कान जळत्यात काय फार माणसाचं? काय बिघडतंय काय? चांगलं ऐक ना त्याच्यातलं. आता आराध्याची गाणी असू द्या, तुमच्याकडे असतात का आराध्याची गाणी असू द्या, खंडोबाची असू द्या. मला ती आराध्याची गाणी सुद्धा आवडतात, पण ती अलीकडं भंगार गाणी निघाली त्याच्यामुळं मी चिडवतो. काय काय बाईला श्वासाना गारवा, तिला काय स्वेटर घालाय रो घाल. कशाची बाई श्वासाना गारवा. आणि देव धनगर वाड्यात घुसला. काय राजवाड्यात घुसला असता तर काय मिळाला असा का देव? काय चाललंय काय हे? मला कधी कधी खंत वाटते ह्या गोष्टीची. मला खंडोबा आवडतो बरं का, नाही असं नाही. रामापेक्षाही ज्यादा खंडोबा आवडतो. रामही आवडतो पण खंडोबा ज्यादा आवडतो. कारण रामाने एक चूक केली, बायको झोपडे ठेवले आणि हरणाच्या पाठीमागं पळाला, तोर बायको घेऊन गेला रावण. पण खंडोबा तसली चूक कधीच करीत नाही. कुठेही घोड्यावर निघालं तरी स्टेपनी पाठीमागं. लय चाटळे लोक खंडोतो म्हणलं, लय चांगलं रे बाबा. इतकं असतं काय राव?
तरुण पोराचा आदर्श आहे खंडोबा म्हणजे. सगळ्या तरुणांना सांगतो आपलं कुठेही जाताना सुख दुःख बरोबर घेऊन जात. काय भरवसायला कारण पुन्हा होण्याची काळजीच नाही. मला काल आलता एक भेटाय म्हणलं महाराज 2 मुलं आहेत तुम्ही इतकं फिरता मुलगी बघा एक 30 वर्षाचा आणि एक 32 वर्षाचा आहे म्हणलं. मी म्हणलं मुली किती आहेत? म्हणलं मुलगी नाही 2च मुलं आहेत. म्हणलं मग कुंभमेळा येऊन दे. करतो तुला महामंडलेश्वर. कशाचं काय अरे तोच आयुष्यात कधी कन्यादान केलं नाही तुला कन्यादान करायला कोण मोकळा आहे रे रे. मुलगी पाहिजे घरात 1 2 4 मुली पाहिजे म्हणजे मजा आहे आनंद रडतात खेळतात कसे वेगळंच आहे रे ते. तितकं पुण्य कशातच नाही कन्यादान आहेत. जगतातली सगळी पुण्य कमी आहेत कन्यादान आहेत. कोण पोटचा गोळा दान करायचं आहे हे भाग्य कोणाला लाभतं? थोड्या लोकांना. नीट बस. काय पोर आहे ह्यांचा दोष नाही त्या पोरांचा. हे पहिल्या प्रहार झालेली ती लय बेकार धंदा जाऊन द्या. मी कशासाठी बोलतोय हे मावशी बोलू नको. आईला 2 4 म्हातारे जसे तसेच मला घाली होती. म्हातारी माणसं आवडतात. आमची म्हातारी 113 वर्ष जगली. माझं तिचं नाही जमलं कधी. काय नाही जमायचं कारणही काय नव्हतं. ती मला साई खाऊन देत नव्हती. मी पहिलवानकी करणारा गडी 105 वजन होतं माझं. नगर जिल्ह्यात मलखांबाला पहिला आलेला आहे दयानंद महाराज. माझा तगडा होता. म्हणजे म्हातारी काय मलाही साई खाऊन देत नाही. आता माळकरी पहिलं दुसरं काय करणार. मी एके दिवशी इकिरीवर आलो म्हातारीच्या. म्हणलं मला 4 5 बहिणी मी एकटा नातो तुला तू मला मलाही खाऊ देत नाही. म्हणली तू तरी काय वैरी का माझा. मग का साई खाऊन देत नाही. म्हणली मिशा येत नाहीत. कुठल्या विद्यापीठातून म्हातारी शास्त्रज्ञ होऊन आलती. साईचा आणि केसाचा केसा इतका संबंध आहे. मी कोल्हापूरनं आलो मिशा आल्या मला. म्हणलं आता तरी साई खाऊन दे. म्हणली तुझ्या पोराला यायच्या नाहीत. म्हातारी गेल्यावरच निवद दाखवून साई हाणली मी. काय करता काय नाही लय बेकार धंदा हो इतका नाही. जीवन चांगलं जगायला शिका रे आधी. मस्त जीवन बिलेंदर कलंदर जीवन जगायचं. जीवन असं बंदिस्त नाही राहायचं. महाराष्ट्र सध्या अतिशय भयानक परिस्थितीतून चालला आहे. महाराष्ट्राची इतकी कधी नव्हती अशी दयनीय अवस्था आहे. मायबाप कोण कोणाचं हे सध्या कळत नाही. आज ह्याचा गुलाल उधळला तर दुसऱ्या दिवशी बुकाला दुसऱ्याकडे जातात माणसं. इतकी मिनटाला बाप बदलायला लागली. सगळं वाटलं झालं रे वाटलं झालं या महाराष्ट्र. मला विचारतात लोक ही कशी काय परस्पर विचाराची वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या विभागातून निवडून आलेली एकत्र तरी विधानसभेत कशी काय राहतात. म्हणलं सोपं आहे. एकाच जंगलात हत्ती घोडं खोकड माकड बोकड उंट ससा शेळी लांडगा साप मुंगूस सगळं एकाच जंगलात राहत. पण जंगलाला जर आग लागली तर हरणाला चिकटून वाघ पळवतो पण धरीत नाही. साप मुंगसावून जातो पण मुंगूस पकडीत नाही. उंदीर बोक्यावून उडी मारतो बोका धरीत नाही. शेळी लांडग्याला घासून चलते लांडगा पकडीत नाही. कारण काय जंगलाला आग लागली. कशाची? अरे ईडीची आग लागली म्हणून ह्या औलादे एकत्र येत नाही तर राहत असतात का मायबाप? राहत नसतात. हे राहत लय भांडगुळ येत राहती. लय वाईट लय वाईट. जाऊ द्या आपल्याला काय त्यांच्याशी करतो. बरं माझं काय करीत नाही ती. मी इतका निर्भय ना आता काय राहिले माझं नाही तरी. लय भरभरून सगळा आनंद घेतला. शिगडी होतं माझ्याकडं कार्यक्रमाला एक वांगदरी म्हणून गाव आहे तिथे एक छोटी मासाळवाडी म्हणून होती. लय गायलं गडेन तिथं. ह्या तिथं सगळी बाकीची भांगरच होती. ही एकटाच चांगला होता. ते ह्याने हात धुवून घेतला. कधी कधी वासरात लंगडी गायची आणि
आयला म्हणेन उलटली जाते आपल्यावर काय नाही, मजा आहे, आनंद आहे.